नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्याला या व्हिडिओमध्ये ब्रश कटरच्या विषयी थोडी माहिती देणार आहे. ब्रश कटर हा एक असा अवजार आहे की ज्या अवजाराचा वापर करून तुम्ही शेतामधलं तण काढणे असेल, बांधावरचं गवत वाढलेलं असेल, हत्ती घास असेल, त्याचप्रमाणे पीक कापणी, थोडक्यात बाजरीची कापणी असेल, सोयाबीनची कापणी असेल, गव्हाची कापणी असेल, भाताची कापणी असेल, अशा कित्येक प्रकारच्या पिकांच्या कापणीसाठी, किंवा जर समजा शेतामध्ये एखादं झुडूप वाढलेलं आहे ते झुडूप कट करायचं आहे, झाडाच्या फांद्यांनी थोड्या पसरलेल्या आहेत त्या थोड्या कट करायच्यात, तर अशा प्रत्येक कामासाठी ब्रश कटर उपयोगाला येतो. ब्रश कटर घेतल्यानंतर जवळजवळ वर्षभर ब्रश कटरचं काम हे चालूच असतं, ते कधीही थांबलेलं नसतं. तर असं हे ब्रश कटर आहे. 2 HP इंजिन आहे. 2 HP इंजिनमध्ये तुम्हाला 4 स्ट्रोकचं इंजिन दिलेलं आहे. 2 HP इंजिन 4 स्ट्रोकमध्ये आहे. त्याच्यामुळे जे स्टार्टिंगचं जी सिस्टीम आहे ती तुम्हाला दाखवतो. एकदम इझी, हे ह्याच्यासाठी अजिबात ताकद लावावी लागत नाही. एकदम इझी रशी ओढली जाते आणि चालू केलं जातं. चांगल्या पद्धतीचा कार्बोरेटर दिलेला आहे. इथं खाली ही टाकी दिसते तुम्हाला, ही पेट्रोलची टाकी आहे. आणि इथं हा जो झाकण दिसतं इथं बघा, हे झाकण ऑइल टाकायचं. मग हे 4 स्ट्रोक असल्यामुळं याच्यामध्ये ऑइल आणि पेट्रोल हे दोन्ही वेगवेगळं असतं. त्याच्यामुळं इंजिन खराब होण्याचं, कार्बोरेटर खराब होण्याचं जे प्रमाण असतं ते 4 स्ट्रोक इंजिनमध्ये थोडं कमी असतं. ठीक आहे. आणि 4 स्ट्रोकला अजून एक ह्याचं महत्वाचं म्हणजे आवाज जो आहे ना मशीन चालू झाल्यानंतर, तर तो अतिशय स्मूथ असतो, एकदम कमी असतो आवाज. इथं बघा ॲक्सिलेटर हँडल दिलेलं आहे, ऑन ऑफ साठी स्विच दिलेलं आहे. हे ऑन करायचं आणि मग मागच्या साईडची रशी ओढली की मशीन चालू होतं. हे ऑफ आहे, हे ऑन आहे. आणि इथं जो हा पिवळा कलरचा स्विच दिसतोय तो ॲक्सिलेटर देण्यासाठी, थोडक्यात स्पीड वाढवण्यासाठी, जसं आपल्याला गरज आहे त्याच्या पद्धतीनं इथं स्पीड देऊन आपण मशीन चालवू शकतो. हा दुसऱ्या साईडचा हँडल आहे, दोन्ही एकदम हातात धरायचं. हा पट्टा दिलाय बघा इथं, हा पट्ट्या गळ्यात अडकवायचा, जेणेकरून खांद्यावर थोडा लोड येईल आणि 2 हातांवर थोडा लोड येईल. ह्याचं वजन जास्त नसतं, 6 ते 7 किलो वजन असतं. त्यानंतर इथं पुढे बघा एक अटॅचमेंट दिली आहे पुढे लावलेली, नायलॉन रोप दिसतोय, हा नायलॉन वायर आहे. आणि हे ह्याला म्हणतात टॅप अँड गो, रेड कलरचा दिसतोय बघा, टॅप अँड गो लाल कलरचा. तर याचं काम काय असतं, तर बांधावरचं गवत वगैरे काढायचं असेल ना तुम्हाला, तर त्यावेळेस चा वापर करून आपण बांधावरचं गवत किंवा असं रानामध्ये एक्स्ट्रा झालेलं गवत आहे की जे अनावश्यक आहे ते काढायचं, तर त्यावेळेस आपण वापरू शकतो. घराच्या मागं पुढं जे काय गवत वाढतं पावसाळ्यात ते सुद्धा आपण ह्या पार्टचा वापर करून काढू शकतो. इथं हे गार्ड दिलेलं आहे. गार्डचा वापर काय होतो की ज्यावेळेस तुम्ही गवत काढत असता तर ते हाय स्पीडमध्ये हा फिरत असल्यामुळे काय होतं, गवत उडतं, ते आपल्या अंगावर येऊ नये, डोळ्यात जाऊ नये यासाठी हे गार्ड दिलेलं आहे. ते गार्ड काय करतं, आपल्या अंगावर येण्यापासून त्या गवताला रोखतं. हे टूलकिट दिसतंय बघा इथं, हा तुमचा स्पार्क प्लगचा पाना, त्याचबरोबर जर पुढं कुठला अवजार लावायचा असेल त्या पुढच्या साईडला तर त्याच्यासाठी हा पानाचा वापर होतो. हा 8-10चा पाना आहे. त्यानंतर ही एक 4 नंबरची अलंकी आहे आणि ही 5 नंबरची अलंकी आहे. हे एवढ्यामध्ये संपूर्ण मशीन आपल्याला खोलता येतं. ते तेवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे. या मशीन सोबत अजून एक्स्ट्रा अटॅचमेंट येतात बघा शेतकरी मित्रांनो. तर हे आहे 2 वे ब्लेड, म्हणजे 2 दाती ब्लेड असतात. हे ब्लेड अतिशय मजबूत दिलेलं आहे बघा. ह्या साईडला सुद्धा धार येते याला आणि ह्या साईडला सुद्धा धार आहे, इथं सुद्धा तसंच आहे. त्यामुळं हे ब्लेड उलटं पालटं कसंही त्याला बसवलं तरी आपण ते वापरू शकतो. त्यानंतर हे 80 दाताचं ब्लेड येतं बघा, ह्याला एक कव्हर दिलंय सध्या. आणि ह्याची टोकं बघा, वेगळं एक मटेरियल ह्याला जोडलेलं आहे पुढं, जेणेकरून मजबूती जी राहते ती वाढवली जाते. या पुढच्या जे टोक बदललेलं ना त्याच्या माध्यमातून त्या ब्लेडची मजबूती वाढवली जाते. त्यामुळे धार वगैरे लवकर जाणं अशा पद्धतीचं काय ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. मजबूत क्वालिटी बघा, एकदम हेवी क्वालिटी आहे. त्यानंतर हे एक ह्याला पॅडी गार्ड सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हे असं या पद्धतीने ह्याच्यात बसतं आणि ज्यावेळेस आपण 80 दाती ब्लेड लावतो त्या मशीनला त्याच वेळेस आपल्याला हे पण पॅडी गार्ड त्याला लावायचं असतं. हे पॅडी गार्डचा वापर आपण ज्यावेळेस तुम्हाला सोयाबीनची कापणी असेल, भाताची कापणी असेल, गव्हाची कापणी असेल, असे जे काही छोटे पिकं असतात तर त्या पिकांच्या कापणीसाठी ह्या पॅडी गार्ड आणि हे 80 दाती व्हील याचा वापर होऊ शकतो. आणि हे जे 2 दाती ब्लेड आहे ना, ज्यावेळेस काँग्रेस वगैरे जाड आपल्या शेतामध्ये आलेलं असतं किंवा घराच्या आजूबाजूला आलं असेल, तुमच्या फार्म हाऊस असेल तर त्याच्या आजूबाजूला आलं असेल, तर त्यावेळेचं जे जाड गवत आहे ना, काँग्रेस सारखं असं अंगठ्यासारखं जाड गवत जरी असेल ना, तर ते ह्या 2 दाती ब्लेडनं सहज निघतं. आणि प्रत्येकाचा असा वेगवेगळा उपयोग आहे. जर समजा तुम्ही ते तिथं जे लावलेलं टॅप अँड गो लाल कलरचं
जर समजा ते आता लावलेलं आहे त्या मशीनला, त्याचा जर वापर करायचा असेल तर ते कुठं करायचा, ज्यावेळेस गवत एकदम हलक्या क्वालिटीचं आहे, म्हणजे एकदम हलकं आहे, मऊ आहे, त्याच्यानंतर ते सहज लपकते, अशा पद्धतीचं गवत असेल तर त्यावेळेस तुम्ही ते लाल कलरचा टॅप अँड गो वापरू शकता. आता ह्याच मशीनला एक एक्स्ट्राची अटॅचमेंट आहे, मशीन सोबत येत नाही ती, पण आपण शेतकऱ्याला मित्रांना ती देऊ शकतो, शेतकरी मित्रांना. आता बघा हे एक आहे, याला रोटर म्हणतात. हा रोटर ते पुढे जे लावलेलं या ब्रश कटरला दाखवतो मी तुम्हाला. हे जे लाल कलरचा जो टॅप अँड गो लावलेला आहे, इथून ते काढायचं, ही सगळी अटॅचमेंट इथून काढायची आणि ही अटॅचमेंट डायरेक्ट त्या पाईपमध्ये आतमध्ये सरकवायची. सरकवल्यानंतर हा नट इथं दिसतोय बघा, इथं हा नट हा टाईट केला की हे बरोबर इथं फिक्स होईल या पाईपला आणि ह्याचा वापर तुम्ही शेतामध्ये बांधणी करण्यासाठी करू शकता. ही अटॅचमेंट वेगळी येते, ब्रश कटर सोबत येत नाही. 4 स्ट्रोक मधला हा ब्रश कटर असून या ब्रश कटरला अभिनव मशिनरीज, इथून जर तुम्ही हा व्हिडिओ बघून किंवा आपल्या दुकानावर येऊन जर खरेदी करणार असाल तर त्यांना आपण आता डिस्काउंट ऑफर चालू आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ही डिस्काउंट ऑफर चालू असणार आहे. त्या डिस्काउंटच्या कालावधीमध्ये, डिस्काउंट ऑफरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही ही मशीन बुकिंग केलं किंवा खरेदी केलं तर या मशीनला तुम्हाला जवळजवळ 2000 रुपयाचा डिस्काउंट मिळेल. तर आता मशीनची प्राइस किती असेल तर मशीनची प्राइस आहे या 12,000 रुपये. डिस्काउंटमध्ये तुम्हाला मशीन 10,000 रुपयामध्ये मिळणार आहे. 10,000 रुपयात तुम्हाला काय काय येईल यासोबत, तर हे पूर्ण मशीन, हे लाल कलरचा टॅप अँड गो, त्याचबरोबर हे पॅडी गार्ड येईल, 80 दाती ब्लेड आणि 2 दाती ब्लेड, टूल किट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. आणि जे मशीन असणार आहे ते 4 स्ट्रोकचा असणार आहे. आता तुम्ही काही ठिकाणी बघाल की ह्याच्यापेक्षा कमी किमती असतात, पण ते 2 स्ट्रोकचे मशीन असतात मित्रांनो. आपलं 4 स्ट्रोकचं मशीन आहे, जवळजवळ डबल ॲव्हरेज पडतं या मशीनला. 2 स्ट्रोकपेक्षा 4 स्ट्रोकला जवळजवळ डबलचं ॲव्हरेज असतं, त्यामुळे आपली किंमत थोडी इतरांपेक्षा जास्त आहे, पण ऑफरमध्ये खरंच चांगली किंमत आहे शेतकरी मित्रांनो. जरी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपल्या शॉपला अभिनव मशिनरीज वाई आणि अभिनव मशिनरीज शिरवळ येथे नक्की भेट द्या. तुम्हाला हे मशीन आम्ही या ऑफरच्या कालावधीमध्ये ऑफरमध्ये बसवून देऊ. आपल्या अभिनव मशिनरीज वाई येथे जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर येतोय 8888 575458, येथे संपर्क करा. त्याचबरोबर जर समजा अभिनव मशिनरीज शिरवळ येथे तुम्हाला संपर्क करायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर येतोय 9890 209517, येथे तुम्ही संपर्क करू शकता. आपला व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.